नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी तेजल देशपांडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये। तर आजचा व्हिडिओ असणार आहे डिशवॉशर बद्दल, म्हणजेच भांडी घासायचे इथले मशीन। तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी अमेरिकेमध्ये राहते आणि अमेरिकेमध्ये सगळीचकडे असे डिशवॉशर म्हणजे भांडी घासायचे मशीन असतात। तर तुम्ही रेंटेड अपार्टमेंट मध्ये राहा किंवा तुमचं स्वतःचं घर असू दे, सगळीकडे हे डिशवॉशर्स असतातच। तर आज मी तुम्हाला डिशवॉशर बद्दल सांगणार आहे आणि हे कसं काम करतं, याच्यात कोणत्या कोणत्या टाइपची भांडी जातात आणि याला किती वेळ लागतो, याचे फायदे काय, याचे तोटे काय, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। तर माझ्याकडे आता एवढी भांडी पडलेली आहे सिंक मध्ये आणि आता दुपार झालेली आहे। तर मी काय करते, जेव्हा पण हे सिंक भरतं तेव्हा मी ही भांडी डिशवॉशर मध्ये लावून देते। आणि कधी कधी काय होतं की जास्त भांडी नसतात, म्हणजे दुपारी आणि सकाळची एवढी भांडी निघालेली नसतात, मग आम्ही रात्रीच्या जेवणानंतर ही जी भांडी असतात ती डिशवॉशर मध्ये लावतो आणि मग झोपण्यापूर्वी आपलं डिशवॉशर चालत राहतं, आपण आपले बाकीचे कामं करू शकतो। तर चला तुम्हाला दाखवते कसं हे डिशवॉशर। तर हे आहे माझं डिशवॉशर आणि हे हॉटपॉइंट ब्रँडचं आहे। तर अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे डिशवॉशर येतात, वर्लपूल आणि अजून बरेच काही, सॅमसंग, वर्लपूल वेगवेगळ्या। तर माझ्याकडे हॉटपॉइंटचं आहे। तर हे थोडंसं जुनं डिशवॉशर आहे, बट हे चांगलं काम करतं, आमचं काम होतं याच्यात। तर हे असं दिसतं ओपन झाल्यावर। तर हे एवढं मोठं आहे आणि याच्यामध्ये 2 रॅक्स असतात। हा आहे खालचा रॅक आणि हा आहे वरचा रॅक। तर तुम्ही इथे बघू शकता हे रॉड्स। तर हे जे रॉड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे बाउल्स अडकवता येतात आणि शक्यतो जी छोटी छोटी भांडी असतात, म्हणजे वाट्या, बाउल्स, नंतर तुमचे चहाचे कप्स, नंतर मग्स, नंतर ग्लासेस वगैरे, ते सगळे इथे अरेंज करता येतात। आणि इथे शक्यतो छोट्या ह्याच्या गोष्टी ठेवायच्या, कारण की हे आत जाऊन ह्याला अडू शकतं। तर हा आहे वरचा पार्ट डिशवॉशरचा। नंतर आता जाऊया खालच्या पार्टकडे। तर खालच्या पार्टमध्ये हे सगळं आहे। तर इथे पण असेच रॉड्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ताटं अडकवू शकतात आणि इथे तुम्ही मोठी भांडी ठेवू शकतात, म्हणजे जशी की वरण वगैरे, जी आपली मोठी मोठी भांडी असतात ती मी खाली ठेवते शक्यतो। आणि हे आहे रॅक, ज्याच्यामध्ये तुम्ही चमचे, नंतर डाव, पळ्या अशा गोष्टी अडकवून ठेवू शकतात। तर हे रिमूव्हेबल आहे, तर तुम्ही हे काढून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला गरज नसेल तेव्हा। तर असे हे 2 रॅक्स असतात। तर हा अजून एक पार्ट आहे डिशवॉशरचा, जिथे तुम्ही छोटीशी वडी मिळते ती टाकायची। तर ती इथे वडी मिळते ती टाकायची, त्याला म्हणतात डिशवॉशर पॉड्स। तर त्याच्यामुळे सगळी भांडी छान स्वच्छ धुतली जातात। आणि डिशवॉशर पॉड नंतर तुम्हाला जर इथे लिक्विड टाकायचं असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता। तर इथे तुम्ही डिशवॉशर लिक्विड टाकू शकता आणि बंद करायचं याला। तर माझ्याकडे अशी वडी आहे, इथे अशा वड्या मिळतात। तर अशी ती वडी असते। तर इथल्या भागामध्ये लिक्विड असतं आणि इथल्या भागात ही पावडर असते। तर याला वरनं हे कोटिंग असतं। जेव्हा पण आपण डिशवॉशर चालू करतो तेव्हा हे कोटिंग सगळं निघालं जातं आणि आतलं जे लिक्विड आणि ही जी पावडर आहे ती आतमध्ये मिक्स होते आणि सगळी भांडी छान स्वच्छ धुतली जातात। तर आता हे डिशवॉशर पॉड जे आहे मी ते इथे टाकते। मी डिशवॉशर लिक्विड टाकत नाही, कारण की मला असं वाटतं या पॉडमुळे सगळी माझी भांडी स्वच्छ छान धुवून निघतात। तर याचा नेक्स्ट पार्ट आहे ते म्हणजे हा फॅन। तुम्ही इथे बघू शकता, इथे खाली हा फॅन आहे आणि अजून एक ठिकाणी एक फॅन आहे, ते म्हणजे इथे तुम्ही बघू शकता याच्या वरच्या भागात हा फॅन आहे। तर या फॅनमुळे काय होतं, जे पण पाणी आतमध्ये असतं डिशवॉशरच्या ते इव्हनली सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतं आणि सगळ्या भांड्यांना ते लागतं। आता डिशवॉशरमध्ये कोल्ड वॉटर पण येतं आणि हॉट वॉटर पण येतं। तर माझ्या डिशवॉशरमध्ये जनरली मी पाहिलंय की हॉट वॉटरने सगळी भांडी धुतली जातात। तर स्टार्टिंगला काय करतं, ते डिशवॉशर ऑन करतं, नंतर हॉट पाणी सगळीकडे ते पसरवतं या फॅनमुळे आणि मग सगळी भांडी छान धुतली जातात। तर डिशवॉशरमध्ये भांडी धुतली तर जातातच, पण त्यानंतर ती वाळून पण निघतात। तर वाळून निघण्यासाठी ही इथे कॉईल दिलेली असते, तुम्ही बघू शकता। ही कॉईल गरम होते आणि मग जी धुतलेली भांडी असतात ती सगळी वाळून मग डिशवॉशर बंद होतं।
आणि तुम्ही ते बघू शकता, हा जो आहे त्याला फिल्टर म्हणतात. म्हणजे जेव्हा पण आपण एखादी भांडी ठेवतो त्याच्यामध्ये आपलं खरकट उरलेलं असेल, काही जेवण वगैरे असेल, तर धुतल्यानंतर ते सगळं इथे जमा होतं आणि मग हा फिल्टर तुम्ही काढून त्याच्यातली घाण काढून तुम्ही नंतर परत लावू शकता. तर हे फिल्टरचं काम करतं. तर आता बघूया डिशवॉशरचे काय निगेटिव्ह पॉईंट्स आहेत आणि काय प्लस पॉईंट्स आहेत. तर तुम्ही प्लस पॉईंट्स म्हणाल तर डिशवॉशर एकदम छान स्वच्छ भांडी धुवून देतं. प्लस तुम्हाला दुसरं काही काम करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. इथे भांडी लावून द्यायची आणि तुम्ही तुमचं दुसरं काम करा. तर अजून एक चांगला पॉईंट आहे म्हणजे जेव्हा पण तुम्ही हाताने भांडी घासता तर तुमचे हात आहे ते पूर्ण खराब होतात, असे खडबडीत होतात आणि तुम्हाला ॲलर्जी वगैरे येते. पण तेव्हा डिशवॉशर आपण वापरतो तेव्हा तसं काहीच होत नाही. आणि तुम्ही किती तेलकट चिकट भांडी टाकली तरी ती निघतात. आणि अशा प्रकारच्या डिशवॉशरमध्ये भरपूर भांडी एका वेळेस धुतली जातात. म्हणजे तुम्हाला दिवसभर सतत भांडी धुण्याची गरज नाहीये. रात्री एकदा तुम्ही हे डिशवॉशर लावून दिलं की सकाळी तुम्हाला जेव्हाची भांडी पाहिजे असेल ते सगळे मिळून जातात. तर आता निगेटिव्ह पॉईंट्सकडे वळूया. तर निगेटिव्ह पॉईंट हा आहे की इलेक्ट्रिसिटी याला भरपूर जाते. म्हणजे हे डिशवॉशर जे आहे ते साधारण 1.5 ते 2 तास चालतं. काही तर डिशवॉशर 3 ते 4 तास पण चालतात. पण माझं जे डिशवॉशर आहे त्याला मी लो सायकलवर लावते आणि ते साधारण 1.5 ते पावणे 2 तास चालतं. म्हणजे भांडी धुवून ते वाळेपर्यंत ते तेवढे तास घेतात. आणि आता सेकंड निगेटिव्ह पॉईंट म्हणजे याला पाणी भरपूर वापरलं जातं. तसं तर आपण जेव्हा नॉर्मली हाताने जेव्हा भांडी धुतो तेव्हा आपल्याला अंदाज पण येत नाही की आपण किती पाणी वापरतोय, कारण की आपला नळ चालूच असतो आणि कितीदा आपण ते घासतो आणि धुतो तर त्याच्यामध्ये पण भरपूर पाणी जातं. तर तसंच डिशवॉशरमध्ये पण भरपूर पाणी जातं. म्हणजे ते सारखं एकदा पाणी लोड करतं, नंतर ते विसळतं आणि परत ते लोड करतं विसळतं, अशी ती सायकल चालू असते जोपर्यंत ते स्वच्छ होत नाही. तर याला पाणी भरपूर लागतं. तर हा त्याचा अजून एक डिसएडव्हान्टेज आहे. आणि मेन म्हणजे जर तुम्ही याच्यात भांडं टाकलंय आणि ते भांडं तुम्हाला हवंय तर ते धुवून निघेपर्यंत तुम्ही काढू नाही शकणार, कारण की ते नीट स्वच्छ झालेलं नसेल. अर्थातच तुम्ही काढून ते स्वतः धुवू शकता, बट जर तुम्हाला स्वच्छ भांडं पाहिजे असेल तर याची पूर्ण सायकल कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागतं. तर हे काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत डिशवॉशरचे. तर माझ्याकडे आता अशी एवढी भांडी पडलेली आहेत. तर मी आता लोड करते डिशवॉशर आणि मग तुम्हाला दाखवते डिशवॉशर झाल्यानंतर की कशी निघतात भांडी. तर मी आता डिशवॉशर लोड करणार आहे. तर माझ्याकडे असे कप्स आहेत, बाउल्स आहेत, तर ते मी टॉप रॅकमध्ये लोड करते. तर मी भांडी अशी थोडीशी पाण्याने विसळून घेते दरवेळेस आणि त्याच्यामध्ये कमीत कमी अन्नाचे कण जातील. थोडीशी पाण्याने अशी विसळून घ्यायची म्हणजे फिल्टरमध्ये कमीत कमी अन्नाचे कण जातील. डाव पळ्या वगैरे ते खालच्या रॅकमध्ये. शक्यतो अशा हाईटवर ठेवायचं ज्याच्याने कसा हा फॅन आहे तो अडणार नाही याला. आणि समजा अडला तर मग डिशवॉशर खराब होऊ शकतं आणि तो सारखा आवाज येत राहतो. माझ्याकडे हे भांडं आहे काचेचं मिक्सर, तर ते मी खालच्या रॅकमध्ये लावते. तो जी मोठी भांडी असतात ते मी खालच्या रॅकमध्ये लावते. म्हणजे खालच्या रॅकमध्ये कसं असतं, पाण्याचा फोर्स जास्त असतो आणि तिथनं गरम पाणी येत असतं. तर खालच्या रॅकची जी भांडी असतात ती नीट धुतली जावी यासाठी मोठी भांडी आणि जास्त तेलकट भांडी मी खालच्या रॅकमध्ये लावते. म्हणजे आपल्या प्लेट्स वगैरे असतात त्या अशा तेलकट असतात तर त्या खालच्या रॅकमध्ये. जे भांडं आहे ते खालच्या रॅकमध्ये. लावायचं म्हणजे खालनं जे पाणी येतं आणि या फोर्सने सगळं ही भांडी नीट छान स्वच्छ धुवून निघतात. तर अमेरिकेमध्ये काय असतं की सगळ्याच भांड्यांवर लिहिलेलं असतं की हे डिशवॉशर सेफ आहे की डिशवॉशर सेफ नाहीये. तर ते त्यानुसार भांडी घ्यायची आणि त्यानुसारच इथे यूज करायची. तर जनरली काय असतं, प्लास्टिकची भांडी याच्यात जात नाही, नंतर याच्यात लोखंडी भांडी जात नाही, ॲल्युमिनियमची भांडी याच्यात जात नाही. तर मग तशी टाईपची तुमच्याकडे भांडी असेल तर तुम्हाला इथे हातानेच धुवावी लागतात. आणि कुठली भांडी याच्यात जातात तर याच्यामध्ये सिरॅमिकची वगैरे स्टीलची अशी भांडी तुम्ही ठेवू शकता.
तर मी अशी ही खालची रॅक जी आहे ती लोड केलेली आहे। ही मोठी भांडी आहेत, चमचे, डाव, पळ्या वगैरे, आणि वरच्या भागात हे सगळे बाउल्स वगैरे। आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मी याच्यामध्ये डिशवॉशर पॉट टाकलेला आहे। तर आता लावूया हे मशीन। तर आमच्या डिशवॉशरमध्ये जास्त काही नाही आहेत, फक्त एवढेच सायकल आहेत। तर इथे स्टार्ट बटन आहे, तर इथे 3 सेकंडसाठी होल्ड केलं तर याची सायकल चेंज होते आणि याची हेवी सायकल होते। आणि जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल जेव्हा हे चालू असतं, तर मग याला परत 3 सेकंड्स होल्ड करून ठेवायचं, मग ते बंद होतं। तर आता मी चालू करतेय। आता तुम्हाला आवाज येत असेल, हे चालू झालेलं आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी भांडी निघतायत। आता हे चालू झालेलं आहे आणि मी एक भांडं टाकणार आहे याच्यामध्ये, ओपन करून दाखवते। तर इथे सगळं पाणी आत लोड होत आहे आणि तुम्हाला इथे फेस दिसू शकतो। तर हा जो फेस आहे तो याच्यातनं आलेला आहे, डिशवॉशर पॉट्स मधनं। तर आता हे जे भांडं आहे ते मी आत टाकतेय। आणि हा कप पण टाकणार आहे। तर कप वर पण ऍड करू शकता किंवा खाली पण, तर मी आता खाली ठेवते। आणि आता मी परत प्ले करणार आहे। तर हे झालेलं आहे स्टार्ट। तर आता ह्याची जिथपासून सायकल थांबलेली असेल तिथपासून हे परत स्टार्ट होईल। तर आता हे मशीन थोडा वेळ चालेल आणि मग जेव्हा हे सगळं कंप्लीट होईल, म्हणजे ते भांडी धुवून होतील आणि वाळून निघतील, तेव्हा मग मी तुम्हाला दाखवेलच कशी भांडी निघतायत, किती क्लीन होत आहेत आणि कसं होत आहे। तर हे करता करताच मला तुम्हाला एक सांगायचं होतं की इथे तर आहेत सगळे डिशवॉशर आणि बाकीचे मशीन, पण इंडियामध्ये आपल्याकडे काम करणाऱ्या मावशी येतात, काकू येतात, तर त्या आपले हे सगळी कामं करत असतात। तर आपण त्यांच्याशी एक आपलं नातं जोडतो, आपल्या त्या फॅमिलीतल्या सारख्याच होऊन जातात। तसंच आमच्याकडे जेव्हा मी इंडियात होती तेव्हा एक मावशी असायच्या, तर त्या म्हणजे जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून आमच्याकडे येत आहेत, अजूनही त्या येत आहेत नाशिकला, इंडियामध्ये। तर त्या सगळ्या गोष्टी इथे नाही होत, तर या सगळ्या गोष्टी मी इथे मिस करतेय असं मी म्हणू शकते। आता बघूया मशीन कधी कंप्लीट होत आहे आणि मग मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर आता डिशवॉशरचा लाईट बंद झालेला आहे, म्हणजेच याचं सगळं धुवून आणि वाळून झालेलं आहे। तर आता तुम्ही इथे बघू शकता सगळी भांडी धुतली गेलेली आहेत। हा खालचा रॅक आणि वरचा रॅक हा पूर्ण स्वच्छ झालेला आहे। इथे जी प्लेट दिसते ती पण एकदम परफेक्टली स्वच्छ झालेली आहे, अजिबात काहीच डाग उरलेले नाही आहेत। हे भांडं दिसतंय तुम्हाला ते पण छान स्वच्छ झालेलं आहे। हे जे माझं मिक्सरचं भांडं आहे ते काचेचं आहे पूर्ण, ते पण एकदम मस्त स्वच्छ झालेलं आहे। तर अशाच प्रकारे सगळे चमचे, खालची सगळी भांडी ही सगळी स्वच्छ झालेली आहेत छान एकदम, आणि वाळून पण निघालेली आहेत। तर आता बघूया वरच्या रॅकची भांडी। तर ही जी प्लेट दिसते तुम्हाला ती पण एकदम स्वच्छ झालेली आहे। बाकीची जी माझी छोटीशी भांडी आहेत ही बघा, ही पण नीट झालेलं आहे एकदम स्वच्छ, आणि कप्स वगैरे नीट स्वच्छ झालेली आहेत। तर ही इतकी छान स्वच्छ होऊन निघतात की तुम्ही लगेच त्याला तुमच्या वापरासाठी काढू शकतात। तर हा होता आजचा माझा डिशवॉशर बद्दलचा व्हिडिओ। कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।